आता आपण स्टार्ट करणार आहे सेरेब्रम. सेरेब्रम प्रोजेन्सेफलॉनच्या कुठल्या पार्टमध्ये येतो? टीलेन्सेफलॉनमध्ये. ठीक आहे. तर आता सेरेब्रम तिथून आपण स्टार्ट करत आहे. फोर ब्रेनचा पार्ट आहे ऑफकोर्स. हा असतो लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. काय असणार हा? लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. सेरेब्रम जो असतो हा 2 हेमिस्फियर्स पासून बनत असतो. त्याला आपण म्हणतो सेरिब्रल हेमिस्फियर्स. ठीक आहे. सपोज हा सेरेब्रमचा 1 हेमिस्फियर आणि हा आहे 2nd हेमिस्फियर. ठीक आहे. तर सेरेब्रम कन्सिस्ट ऑफ 2 cerebral hemispheres. Consist of 2 cerebral hemispheres. आणि हे cerebral hemispheres जे असतात बोथ हे कनेक्टेड असतात ट्रॅक्टनी. कशाने कनेक्टेड असतात? ट्रॅक्टनी. ट्रॅक्ट काय होतं? टर्मिनॉलॉजीजमध्ये सांगितलं होतं. ट्रॅक्ट बंडल ऑफ एक्झॉन कशामध्ये? कशामध्ये? CNS मध्ये. ऑफकोर्स ब्रेन CNS चा पार्ट आहे. तर बंडल ऑफ एक्झॉन CNS मध्ये ट्रॅक्ट. आणि दुसरा काय होता? नर्व्स. कोणामध्ये? बंडल ऑफ एक्झॉन PNS मध्ये. ओके. तर ट्रॅक्ट इथे काय असणार? बंडल ऑफ एक्झॉन इन, इथे मी लिहत आहे सेंट्रल नर्वस सिस्टम. या ट्रॅक्टलाच आपण म्हणतो कॉर्पस कॅलोझम. कॉर्पस कॅलोझम. कळलं इथपर्यंत? क्लिअर आहे? काय होतं? सेरेब्रम जो आहे आपण 4 ब्रेन स्टार्ट केला. 4 ब्रेनमध्ये आहे सेरेब्रम. सेरेब्रम लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन आहे. हा सेरेब्रम कशाचा बनलेला असतो? 2 सेरिब्रल हेमिस्फियर्सचे. आणि हे हेमिस्फियर्स कनेक्टेड कशाशी असतात? ट्रॅक्टशी. ट्रॅक्ट काय असतो? बंडल ऑफ एक्झॉन. कुठे? सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये. आणि याच ट्रॅक्टला आपण काय म्हणतो? कॉर्पस कॅलोझम. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? नोट करा. आपण सेरेब्रम स्टार्ट केलं. सेरेब्रममध्ये 2 सेरिब्रल हेमिस्फियर्स असतात. कशाशी कनेक्टेड असणार? कॉर्पस कॅलोझमशी. आता आपण काय स्टार्ट करणार आहे? एक सेरिब्रल हेमिस्फियर अज्युम करणार आहे. अज्युम मीन्स एक सेरिब्रल हेमिस्फियर ड्रॉ करणार आहे मी. किती असतात तसे? 2. तर एक सेरिब्रल हेमिस्फियर ड्रॉ करत आहे मी. ठीक आहे. आता हे बघा, मी अशी उभी आहे. तर माझं सेरेब्रम कसं असणार? असा मीन्स असा. ठीक आहे. तर त्याचा एक हेमिस्फियर या साईडला असणार आणि एक हेमिस्फियर या साईडला असणार. तर मी एक हेमिस्फियर ड्रॉ करत आहे. ठीक आहे. हे बघा असा. क्लिअर? असं असणार. ठीक आहे. मग इथे काय असणार आहे? कॉर्पस कॅलोझम आणि त्याच्यावरती काय असणार आहे? दुसरा सेरेब्रम. दुसरा सेरेब्रल हेमिस्फियर. ठीक आहे. सेरेब्रम नाही, सेरिब्रल हेमिस्फियर. क्लिअर इथपर्यंत? तर मी एक ड्रॉ केला. तर आता काय असतं? याच्यामध्ये लोब्स प्रेझेंट असतात 4. ठीक आहे. आणि या लोब्सचे जे नावं असतात ते याच्यावरती बेस्ड आहे की तिथे कोणता बोन प्रेझेंट असतो. ठीक आहे. जसं की इथे कोणता बोन प्रेझेंट असतो? फ्रंटल बोन. तर हा जो लोब असणार, जो इथे प्रेझेंट असणार आहे फ्रंटल बोनच्या खाली, त्याला आपण काय म्हणणार? फ्रंटल लोब म्हणणार. तर हा काय झाला आपला? फ्रंटल लोब. ठीक आहे. फ्रंटल बोनच्या खाली. त्यानंतर नेक्स्ट फ्रंटल बोनच्या मागे इथे कोणता प्रेझेंट असणार आहे? पेरायटल. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणणार? पेरायटल लोब म्हणणार. पेरायटल बोनच्या खालचा रिजन किंवा खालचा लोब, त्याला आपण म्हणणार पेरायटल लोब. त्यानंतर हा म्हणजे कुठला? मी अशी उभी होती राईट. तर हा म्हणजे कुठला? माझ्या बॅक साईडचा. कुठला असणार आहे? ऑसिपिटल लोब. ऑसिपिटल लोब. आणि हा टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब. तर काय सांगितलं मी? सेरेब्रममध्ये आपला लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन असतो. त्याच्यामध्ये 2 सेरिब्रल हेमिस्फियर्स असतात. एक या साईडला, एक या साईडला. कनेक्टेड कशाच्या थ्रू असतात? कॉर्पस कॅलोझमच्या थ्रू. ठीक आहे. याच्यामध्ये याचे जे नावं असतात, एका सेरिब्रल हेमिस्फियरमध्ये 4 लोब असतात. आणि यांचे जे नेम्स असतात ते त्यांच्या कशावरती बेस्ड असतात? बोन्सच्या नावांवरती, की कोणता बोन त्या पर्टिक्युलर लोबच्या वरती प्रेझेंट आहे, स्कलवर. ठीक आहे. तर जर फ्रंटल बोनच्या खालचं रिजन, पेरायटल बोनच्या पेरायटल लोब, मागच्या साईडला ऑसिपिटल आणि साईडला टेम्पोरल. तर हा काय असणार? फ्रंटल, इथे पेरायटल, मागे ऑसिपिटल आणि इथे टेम्पोरल. क्लिअर आहे इथपर्यंत? नोट करा. आता हा सपोज मी सेरेब्रम ड्रॉ केला. तर आता याचा आउटर रिजन काय असतो? सेरिब्रल कॉर्टेक्स. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये कोणत्या टाईपचे न्यूरॉन प्रेझेंट असतात? मल्टीपोलर न्यूरॉन. तर हा काय असणार आहे? सेरिब्रल
कॉर्टेक्स. सेरिब्रल कॉर्टेक्स म्हणजे काय? असा रिजन जो सेरेब्रमचा बाहेरच्या आउटर मोस्ट, एक असतो मेड्युला, एक असतो कॉर्टेक्स. कॉर्टेक्स कुठे पण काय असणार आहे? आउटसाईडवाला रिजन. तर हा काय असणार? आउटसाईड रिजन. आणि कशाचा बनलेला असतो? कोणत्या मॅटरचा बनलेला असतो? ग्रे मॅटरचा. तर इथे नोट करायचं हे की मेड अप ऑफ ग्रे मॅटर. हे मी ओरली सांगितलं होतं, आपण नोट केलं नव्हतं हे. नेक्स्ट